आज आपण बनवणार आहोत भेळ। त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत कांदे, टमाटा, काकडी घ्यायची शिलून, लिंबू आणि सगळ्यात शेवट आपण घेणार आहोत याच्यामध्ये कैरी बारीक चिरून घ्यायची। कैरी पण भाज्या कापून तयार आहेत। काकडी घेतलेली आहे शिलून बारीक चिरून, टोमॅटो, कैरी, कांदा, लिंबू आणि कोथिंबीर या सगळ्या भाज्या आता आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आता आपण या एका मोठ्या टोपामध्ये ट्रान्सफर करूयात। आता आपण या भाज्यांमध्ये लाल तिखट टाकून घेणार आहोत, चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार आणि लिंबू पिळून घ्यायचं ह्याच्यावरती। आता हे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे। व्यवस्थित कालवून झालं की यात आपण फरसाण टाकणार आहोत। या ठिकाणी आपण यात फरसाण टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। सगळं अगदी एकजीव करून घ्यायचं आहे। आपली चटपटीत भेळ तयार होईल। आता आपण त्यामध्ये मुरमुरे घालणार आहोत। आता ह्याच्यामध्ये मुरमुरे घालून घ्यायचे, आपल्याला आवडतील तसे घालायचे मुरमुरे। आणि आता हे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता आपल्याला। हे उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या 4 वाजेच्या छोट्या बुकेसाठी अगदी सोपी रेसिपी आहे। लहान मुलांना तसेच सगळ्या मोठ्यांनाही आवडणारी चटपटीत अशी भेळची रेसिपी तयार आहे। आपली चटपटीत अशी भेळ। थँक्यू।